दिला आहे। आज सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। सामन्यात देखील सुरुवात होते, त्यामुळे एका बाजूला ते चित्र आपल्याला बघायला मिळेल। विकेट गेले, त्यामुळे डीजे मास्टर योगेश पुन्हा एकदा गाणं वाजवा, गाण्याचा आवाज येऊ द्या। सर्व मित्रांचा सन्मान इकडे करत असताना विजय मामा, हितेश पाटील, भूषण म्हात्रे, बाबेश पाटील, दिलीप पाटील, शशिकांत पाटील, इरफान शेख, विकास मोहिते, नासिर शेख, नरेंद्र पाटील, मुकेश पाटील, भूषण पाटील, अनिल भोईर, दिनेश पाटील, शशिकांत पाटील, दिनेश भोईर, शशिबा पाटील, नमन ओगे, सतीश पाटील, ज्या ज्या वेळेला संधी मिळेल डीजे मास्टर ती संधी तुम्ही साधायची आणि मैत्रीचं गाणं वाजवायचे। आता सध्या बॉल डिलिव्हर होतोय। अबे चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल। डीजे मास्टर मैत्रीचं गाणं येऊन जाऊ द्या। यावर्षी जी फोटो फ्रेम बनली होती ना, यावर्षी शाळेमध्ये बनलेली जी फोटो फ्रेम होती आणि इन्स्टंट बनली होती, मला वाटतं 1 तासामध्ये किंवा 1.5 तासामध्ये त्याचंही कौतुक झालेलं आहे। एक ग्रुप फोटोग्राफ आला आणि तो लगेच फ्रेमवरती आला होता। ते आपण ती फ्रेम नव्हती, ते प्रेम होतं, एकमेकांवर असलेलं प्रेम होतं। आज आपण पाहू शकता उमंग प्रॉपर्टीच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आम्हाला दिलेले आहेत। हितेश पाटील, तुमचे मनापासून धन्यवाद। फोटोग्राफ प्लीज, फोटोग्राफर प्लीज। विरू नाही, धीरू धीरू मैत्रीचा चौकार अजून येतच नाही, विकेट गेलेली आहे। तर एकदा स्माइल, ही मैत्री आहे, हे प्रेम आहे। पुन्हा एकदा हे सगळे एकाच मंचावरती आलेले आहेत। तर सर्वांचे मनापासून धन्यवाद। मामांचे सर्व मित्र आपण सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। डिका स्पोर्टवरती प्रत्येक जणाने आपापल्या एक व्यवसाय असेल, नोकरी असेल, वेल सेटल असलेली सर्व मंडळी आहे। ओव्हर टू कॉम बॉक्स। आणखीन काही सन्मानात बरोबर या षटकाच्या नंतर आपण घेणार आहोत। 2 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात। पुढचा बॉल, चांगला बॉल सोडून दिलाय, मध्ये येता नसताना पाहायला मिळाला हा बॉल। विशाल त्या ठिकाणी मैदानाच्या मध्ये आहेत। श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, त्रिशिक 11 गावदेवी वैद्यपाडामध्ये सुरू असेल आजच्या दिवसातील शेवटचा मॅच। धावफलकावरती धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा 2 गडी बाद। कंडिशन थोडीशी आता पाहिली तर टीम त्रिशिक 11 गावदेवी वैद्यपाडाची चांगली आहेत। श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे काय तिथून मात्र पुढे येईल का, याही गोष्टीकडे आता लक्ष दिलं जात आहे। पुढचा बॉल, बॅटची एज आणि टेकन, तिसरा धक्का लागलाय तो टीम श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाला। बॅटर विशाल आउट। जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे, मुझे काट के आके जिंदगी सवारी। थँक यू डीजे। मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे, मामा तर आहेत आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, श्रमजीवी संघटना
आणि प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून या आता एका 15-20 दिवसापूर्वी त्यांनी निवडणूक लढवली. आज आपल्याबरोबर आहेत महेश रामूबा धांगडा, प्रशांत जाबर, क्रिश्चन खडके, साईनाथ खरपड, जगदीश परब आणि राजेश परेड, नारायण जोशी. सर्वांना विनंती, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण देखील यायचं आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. पहिल्या षटकादरम्यान गोलंदाज तयार. V24 फाउंडेशन व आगरी सेना यांच्या वतीनं विजय मामा या सर्वांचा यथोचित सन्मान करत असताना डीजे मास्टर टायटल सॉन्ग या स्पर्धेचं टायटल सॉन्ग जे यावर्षीचं आलेलं आहे. महेश राम गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. पालघर जिल्ह्यामध्ये महेश रामू दांगडा यांचा सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. प्रशांत जाबर, किशन खडके, साईनाथ खरपड, जगदीश परब, राजेश परेड आणि नारायण जोशी या सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या दरम्यान चेंडू हवेत, फलंदाज बाद. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये प्रशांत सर, आदरणीय महेशजी धांगडा साहेब आणि सो प्रजनीताई प्रवीण पाटील मॅडम यांच्याकडून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य हे आपल्याला 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभत आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या दोन्ही मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करूयात. पारितोषिक आहेत लगातारच्या 3 सिक्सरसाठी विकास मामा यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक, नासिरबाई यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि लगातारच्या 3 विकेटसाठी इरफानबाई यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय मैदानाच्या आतमध्ये. काय घडलंय? पंच आता तिसऱ्या पंचांकडे गेले आहेत. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून झालाय. यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच उमंग प्रॉपर्टीज, हितेश पाटील. आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेचे गोड आठवण म्हणून आपल्याला दिली जाते आणि ती स्पॉन्सर केलेली आहे हितेश पाटील यांनी. विजय मामा चषक 2026 मामांचे मित्र आणि आता श्रमजीवी संघटनेचे सर्व पदाधिकारी महेश रामूबा धांगडा यांच्या समेत या ठिकाणी आहेत. आणि आज या स्पर्धेकरता विशेष करून आपण दिलेलं योगदान, आर्थिक सहकार्य पुन्हा एकदा ऊर्जा वाढवणारं आहे. मामा कधी थकणार नाही तुम्ही, कारण आता असं प्रेम वाढत जातं आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आहे OUT बॅटर आउट. हार जीत होऊ दे, आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जीत होऊ दे, आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. थँक्यू. लगातारच्या 3 सिक्सरसाठी नासिरबाई यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक, लगातारच्या 3 चौकारासाठी विकास मामा यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि लगातारच्या 3 विकेटसाठी इरफान भाई यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहेत. पारितोषिक चौकारांसाठी लागलाय, पारितोषिक षटकारांसाठी लागलाय, पारितोषिक विकेटसाठी लागलाय. पण सध्या मैदानावरती युवराज वैती त्या ठिकाणी व्हाईट बॉल हाताळतोय. एक्स्ट्रा धाव येत आहेत. धावपलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत 4. धनंजय गोलंदाजही अप्रतिम झाले, तिखट झाले आणि त्यामुळे फलंदाजांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाही. परंतु अजूनही संधी आहे. या संधीचं सोनं करायचं आहे आणि धाबांचा रतीब घालायचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलात. बॉल चालला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक घेतात वेगाने, बॉल फुल करतात. एक सिंगल मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आपण स्कोर कार्डवरती धावा पाहिल्या तर 5 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. कंडिशन थोडी खराब आहे श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीमची, परंतु इथून कमबॅक करावा लागेल कारण 8 बॉलचा खेळ संपलाय.
आदरणीय गणपत पाटील यांना विनंती करेन आपण या आपलाही सन्मान इथे केला जाईल. आदरणीय गणपत पाटील, बरीच बक्षिसे लागलेत परंतु इथे काय होणार, चौकार षटकारांची आतषबाजी होणार का हा प्रश्न आहे. आदरणीय गणपत पाटील यांचा सन्मान, मायेची शाल, त्याचबरोबर विजय मामा चषक 2026 आकर्षक चषक, उमंग प्रॉपर्टीज, स्पॉन्सर बाय हितेश पाटील. गसपाडा गावातील एक ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आहे गणपत पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान होतोय या ठिकाणी पाहू शकतात आपण. ओद विकेट, पुढचा बॉल फटका पुन्हा खेळलाय, चेंडू मात्र चला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत अज्जू, बॉलला फील्ड केलाय, फेकी करेपर्यंत डबल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होईल. धावसंख्या 2 ने वाढत असताना पुढे जाऊन पोहोचतात त्या मात्र 8 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आता आमच्याबरोबर डॉक्टर आहेत, अर्थात आपल्या मित्राचं आयोजन बघण्याकरता आलेले आहेत डॉक्टर भूषण म्हात्रे, त्याचबरोबर हितेश पाटील. सर, कसं वाटतंय क्रिकेटचे आयोजन, तुम्ही आता क्रिकेटच्या खेळाचा आनंद इथे व्यासपीठावरून घेताय? खूप छान वाटतंय. ॲक्च्युली एवढं मोठ्या प्रमाणात ते आयोजन करणं म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे आणि ते एवढं करून आणि सगळं एवढं छान आयोजन करून विजयने खूपच चांगली काम केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात तिथे बऱ्याच वर्षांनी असं स्नेहसंमेलनासारखं त्यांनी सगळ्या मित्रांना बोलवलं, ते बघून खूप आनंद वाटला इथे. निश्चितच हितेश पाटील साहेब, काय वाटतंय, अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती सुरू आहे, तुम्ही तर स्पॉन्सर आहात, अर्थात जे आकर्षक आपण ट्रॉफी बघतोय, सन्मान चिन्ह या ठिकाणी पाहतोय, सन्मान केला जातोय, आपल्या मित्राचं हे आयोजन कसं वाटतंय? खूप सुंदर. मी दरवर्षी येतो, बघतो, म्हणजे अतिशय, म्हणजे आपल्या गाव साईडला म्हणजे या एरियामध्ये बघितलं, मला वाटतं तालुक्यामध्ये ही सर्वात मोठी मॅच असावी. म्हणजे सुंदर असं आयोजन विजय यांनी केलेलं आहे आणि मित्र असल्यामुळे ऑब्विसली सपोर्ट केलाच पाहिजे. मित्रांचा सपोर्ट देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मी धनंजय तुझ्याकडे येतोय अगदी काही क्षणासाठी, त्यानंतर आपण पुन्हा एकदा नासिरबाईच्या दिशेने जाणार आहोत. नासिरबाई देखील आपल्याबरोबर जॉईन होत आहेत. वटू धनंजय, 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. धावसंख्या 8 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. कंडिशन थोडी खराब आहे कारण आकडेवारी जर पाहिली ना तर स्क्रीनवरती तेच दिसत आहेत. 8 नंतर तो 6चा कॉलम जो आहे ना तो तुम्हाला दिसतो. विकेट्स आहेत, 8 वरती 6 विकेट गमावल्या आहेत. टीम श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघानं 311 गावदेवी वैतीपाडा या संघाच्या अगेन्स्ट. धनंजय, मैं इस वक्त अगर देखें तो नासिर भाई जिन्होंने बहुत सारे इनाम लगाए थे, 3 चौकों के लिए 1000 का इनाम है. सर, आप क्रिकेट खेलते थे? जी खेलता था ना, मैं बहुत बार खेला हूँ और ओपनर बैट्समैन भी रह चुका हूँ और मैच मेरी बहुत अच्छा लगता है मैच और बहुत अच्छा पसंदीदा ये क्रिकेट मुझे बहुत पसंद है, इसलिए मैं इनाम भी लगाता हूँ. मगर इनाम जो लगा रहा हूँ मगर कोई साथ नहीं दे रहा है, कोई छक्के मार रहा नहीं है, अच्छा नहीं लग रहा है. चाहता हूँ कि कुछ कोई इनाम जीत ले, अपना भी थोड़ा नाम हो जाए. नासिर भाई कुछ लगा रहा है. इम्पोर्टेंट है. जिस तरह से टूर्नामेंट आप देख रहे हैं, आपने जब क्रिकेट खेला था तब का माहौल और अभी का माहौल, क्या अंतर लग रहा है? अभी तो बहुत चेंज हो चुका है. पहले के क्रिकेट में और अभी के क्रिकेट में बहुत फ़र्क है. अभी तो जैसे कि ज़माना चेंज हो गया उस तरह बच्चे भी चेंज हो गए, बहुत अच्छी तरह खेल रहे हैं अभी. पहले हमारा ज़माना था वो अलग था, ओल्ड ज़माना था, मगर उसमें भी बहुत मज़ा आता था खेलने के लिए. उस ज़माने में भी हमारे विकास मामा भी बहुत अच्छे खेलते थे, उनका भी बॉलिंग और बैटिंग बहुत अच्छी रहती थी, वो भी बहुत अच्छी तरह खेलते थे, हमारे साथ बैटिंग में उतरते थे, अच्छा लगता था उस टाइम पे. शुक्रिया नासिर भाई. ओवर टू कॉम्बॉक्स. आणि तिसऱ्या पंचाने पहिल्या त्यांनी दर्शवलं इट्स नॉट आउट, बॅटर सेफ आहे, त्यामुळे धावा कंप्लीट केल्या जातील. 2-2 धावेने संघाची धावसंख्या 10, 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. V24 फाउंडेशन वागरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 आपण पाहत आहेत. फटका खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये बॉल फील्ड करतोय, फेकी करेपर्यंत एका सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. आज अक्षरशः डॉमिनेट केलंय या संघानं. 311 गावदेवी वैतीपाडा संघानं चांगला खेळ दाखवलाय. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, तिन्ही क्षेत्रामध्ये प्रशांत सर या संघाची कामगिरी आतापर्यंत खूप चांगली राहिली आहे. जी हाँ, बहुत ही शानदार प्रदर्शन, गेंदबाजी कमाल की रही है और बल्लेबाजों को ज़्यादा कुछ करने का मौका नहीं दिया, ज़्यादा आज़ादी नहीं दी है. हवा में गेंद मिडॉप पर खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद बॉडी की तरफ आ रही है, लेकिन रॉन्गर पर खिलाड़ी
एक बात इम्पोर्टेंट है धनंजय, इस मुकाबले में त्रिशिका गावदेवी बैतीपाड़ा की गेंदबाजी गजब की रही, लेकिन फील्डिंग उच्च कोटि की रही है। जो कैचेस लिए गए ना बहुत बढ़िया, कोई भी कैच छोड़ने की कोशिश नहीं हुई और एफर्ट अच्छा था। सकारात्मक सोच के साथ मैदान के अंदर त्रिशिका का खेल रहा है। भरपूर वेळा आपण एका गोष्टीवरती प्रशांत सर चर्चा करत असतो, या बॉलनंतर पण ती चर्चा करूयात। थोडा बाहेरच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न, तुमची बॅटिंग तुमची बॉलिंग ह्याही गोष्टी तर क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट आहेत, पण तुमची फिल्डिंग जर चांगली असेल ना तर तुम्ही आजचा दिवस गाजवू शकतायत। आणि खऱ्या अर्थानं त्रिशिकेवरून गावदेवी वैतीपाडानं काय केलं, कॅचेस घेतल्या, मिस्टेक कमी केल्यात, त्यामुळे या स्टेजवरती आहे। आणखीन एक चांगला बॉल थोडा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने घेऊन गेले, राजदीपची चांगली गोलंदाजी। ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये पूर्ण होता, धावसंख्या धावफलकावरती 13, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही आकडेवारी अगदी त्या 30च्या जवळपास जाणं गरजेचं होतं, परंतु ते 13 वरती थांबले आहेत। शेवटचे 6 बॉल मैदानावरती बाकी आहेत। प्रशांत सर काय वाटतंय, हे शेवटच्या 6 बॉलमध्ये किमान किती धावा यायला हव्या आणि किती धावसंख्येमध्ये रोकायला हवं? पहले तो आपका जो प्लान ए था वो कोलॅप्स हुआ। या स्पर्धेच्या निमित्तानं आज मामांचे सर्व मित्र या संपूर्ण स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता उपस्थित राहिलेले आहेत, ज्यामध्ये उमंग प्रॉपर्टीज हितेश पाटील, डॉक्टर भूषण म्हात्रे, त्याचबरोबर इरफान शेख समाजसेवक, त्याचबरोबर नासिर शेख समाजसेवक, या स्पर्धेच्या निमित्तानं शशिकांत पाटील बांधकाम व्यावसायिक आहेत, दिलीप पाटील, हितेश पाटील, विकास मोहिते, नरेंद्र पाटील, या सर्व मित्रांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आपण आलात, हे स्पीड वचनदार झालेले आहे आणि निश्चितच मामांना यामुळे ऊर्जा मिळेल। येणाऱ्या भविष्याच्या कालावधीमध्ये ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, जे काम मामा हाती घेतील, त्याकरता आपण दिलेलं सहकार्य, आपण दिलेलं प्रेम कामी निश्चित येईल। यस, आणि सध्या आपण पाहिलं तर बॉबी ठाकूर स्मारक विद्यालयामध्ये शिकलेले अगदी हे सर्वजण मंडळी आहेत आणि त्यांना आपण पाहू शकतायत, स्कूलची बॅच आहेत आणि ती मात्र या ठिकाणी उपस्थित राहिली होती। तर सर्वांचा पुन्हा एकदा विजय मामांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच नासिरबाई, आपले मनापासून आभार आहेत। खरं तर पारितोषिक नासिरबाई आणि विकास मामा यांच्या वतीनं किंवा इरफानबाई यांच्या वतीनं लावण्यात आलं होतं, परंतु ते पटकावण्यासाठी तितके प्रयत्न मैदानावरती दिसले नाहीत। बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून प्राप्त होताना पाहायला मिळतोय। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर वाढत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 14। नासिरबाई, ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही। मित्रांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद। थँक्यू सो मच, थँक्यू डीजे मास्टर। पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय। आज जिथे अगदी हात टाकावा तिथे बॉल मिळतो अशा प्रकारचं चित्र मैदानावरती दिसत आहेत, कारण काय गोलंदाजी झालाय। त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघानं डॉमिनेट केलं अक्षरशः या मॅचमध्ये। 15 वरती 6 विकेट 3.4 बॉलच्या समाप्तीनंतर। जी हाँ, इससे पहले खानुडे ने डोमिनेट किया था हर टीम को, लेकिन इस मैच में वैतीपाड़ा ने बहुत अच्छा प्रदर्शन किया। लेग ब्रेक गेंद टपाखाती ऑफ टेप के बाहर जा रही है, अंपायर कॉल है वाइड बॉल के लिए, अंपायर कॉल है वो देखना चाह रहे और कुछ देर के लिए खेल रुका हुआ। उम्मीद थी कि यहाँ से श्रीराम स्पोर्ट खानुडे बेहतर बल्लेबाजी करे। कम से कम धनंजय, यहाँ से आपके पास वो 2 गेंदों पर 2 छक्के आते हैं तो आप 25 के पार जा सकते हैं। मैं समझता तो ये फाइटिंग टोटल नहीं है, लेकिन लड़ सकते हैं। 24 गेंदों 25-26 शाम का सत्र है, आखिरी मुकाबला आप खेल रहे हैं। त्रिशिका दावेदार टीम जरूर है और ये फिर डिलीवरी है 15/6 दबाव बल्लेबाजों के ऊपर, दबाव आहे, दडपण आहे। शेवटचा बॉल आता फक्त बाकी राहिल्यात। 15ला 6 विकेट, जिथे विकेट गमावल्या तिथे चुकी केली टीम श्रीराम स्पोर्ट्स कानिवडे या संघानं। पुन्हा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय। धावसंख्या धावफलकावरती थांबवण्यात आलं ती 15-16 धाब्याचं लक्ष या शेवटच्या मॅचमध्ये असेल। टीम त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा या संघाला धाबा करायच्या त्या मात्र 16 आणि येणारे बॉल शिल्लक असतील 24 बॉलमध्ये 16 धाब्याचं टार्गेट। गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक, खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक। पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक। पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक। विजय मामा चषक।
शुक्रिया डी से वेलकम बैक सभी दर्शकों का किरण का स्वागत है। विजय मामा चषक 2026 का अद्भुत खेल आप देख रहे हैं डी का स्पोर्ट पर। दोनों बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आनी चाहिए। किरण कारभारी इस मुकाबले में वैतीपाड़ा का प्रदर्शन बहुत ही शानदार रहा है। हर मैच में अपोनेंट टीम को डोमिनेट किया। गुड शॉट का बॉल इस्तेमाल हो रहा है इस प्रतियोगिता के लिए। और इस मुकाबले की बात करें तो फील्डिंग और बॉलिंग में आज दबदबा रहा है। आखिरी मुकाबला आज के दिन का कल आई गावदेवी धान्यू, कार्तिक 11 संतोष भवन, सत्यनारायण टीम कोपरी, गोक्यूरे 11 गोक्यूरे, ये पहले 4 टीमें हैं और विनर के बीच मुकाबला होगा। वो तीसरा मुकाबला ब्रह्मेश्वर कळंब, एनसीसी नारिंगी, जय दुर्गेश 11 अर्नाड़ा, आइवन बॉयज कोड़ीबाड़ा और 4 टीमें, कुल मिलाकर 8 टीमें हैं। 10वां संस्करण विजय मामा चषक 2026 का। और प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे आ रहे हैं। इस मुकाबले में बढ़िया प्रदर्शन, शानदार गेंदबाज ये त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाड़ा द्वारा रही है। आखिरी मुकाबला, लेकिन दोस्तों कल मजा आएगा। आपल्या आतापर्यंत मी एक गाव एक मध्ये ज्या टीम पाहिल्या त्या भिवंडीच्या 2 टीम मला वाटतं त्या जबरदस्त आहेत, पण एक गाव एक मध्ये जेव्हा आपण येतो आणि सर्वोत्कृष्ट टीमचा विचार करतो तेव्हा मला समोर दिसते ते वसई तालुका। किरण कारभारी स्माईल करतायत। वसई तालुका आणि एक गाव एक संघ, आता इथे 8च आहेत, पण मला वाटतं 16पेक्षा जास्त संघ आहेत जे चांगली कामगिरी करू शकतात। तर उद्याचा जो दिवस आहे, धान्यूचा संघ किंवा संतोष भवन अनेक अपसेट करणारा संघ आहे। सत्यन कोपरी अर्थात अनुभवी असलेला संघ आहे। अर्थात या ठिकाणी आई गावदेवीचा विचार केला तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत विश्वनाथ जाधवला, महत्त्वाचा खेळाडू आहे। कार्तिक 11 संतोष भुवनमध्ये पाहिलं तर विकास दुबे काजू, अर्थातच या टीमची लीडिंग भूमिका नेहमी कार्तिक 11 संतोष भुवनची ज्याने केलंय। त्यानंतर आपण जर सत्यानंद कोपरीचा विचार केला तर भरत, अर्थात लेदर बॉलचा अनुभव असलेला खेळाडू आहे। कुकवीरेवल्यांचा विचार केला तर या संघामध्ये भावेश, जो सध्या राहुल जॉन हाही खेळाडू मात्र पाहिलं तर गोखिवरे संघाचं लीडिंग करतोय, तोही तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत। एनसीसी नारंगीचा विचार केला तर मयूर, आकाश हे जे खेळाडू आहेत त्यांच्यावरती नजर असते। ब्रह्मेश्वर कलमचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। यश आणि त्यांची संपूर्ण टीम उद्या या मैदानावरती येणार आहेत। फटका हवेमध्ये कळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, त्या ठिकाणी घेतलाय झेल। कहाणीमध्ये तो टीव्हीस निर्माण होईल का, कारण धावसंख्या तितकी मोठी नाही आहेत, त्यामुळे आपण ह्या बाकीच्या साऱ्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। प्रशांत नाही आहे तरी सुद्धा जय दुर्गेश अन्नाळा कशा प्रकारे कामगिरी केली यावरती लक्ष असणार आहे सर्वांचं। आणि विशेष करून अमित तांडेल, अतिशय महत्त्वाचा खेळ, विघ्नेश सारखा खेळाडू, विघ्नेश साखळतोडे, तो तर या ठिकाणी निश्चितच मैदानावरती धूम मचावायला तयार असेल। आयवन बॉईज कोलीवाडा म्हटलं तर आयवन एक एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे। त्याच्यानंतर आपण पाहिलं तर गॉडसन हाही या खेळाडूचं संघाचं नेहमी महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे। त्यामुळे उद्याच्या दिवसातील 8 जे संघ आहेत ना, एक गाव एक संघ वसई तालुका, त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं विजय मामा चषकामध्ये उद्या मजा येणार आहेत, कारण वसई तालुक्याचं एक प्युअर क्रिकेट, एक गाव एक संघाचं क्रिकेट तुम्हाला मैदानावरती दर्जेदार क्रिकेट प्रशांत सर पाहायला मिळणार आहे। जी हाँ, लेकिन दूसरी तरफ आप देखें तो त्रिशिका 11 भी कॉपी कर रहे श्रीराम स्पोर्ट खारीवड़े टीम को। पहला विकेट जल्दी गिर गया। टोटल 16 रनों का है, मतलब यहाँ टारगेट आपके सामने 16 रनों का है। और हेमंत ये पारदी है ना, वो शिकार करते हैं, तो पहला शिकार आपने किया है। हेमंत पुन्हा तयार। आणि तो एक सामना आठवतो, नित्यानंद चॅम्पियन चंदन सरचा संघ प्रशांत सर होता। 6 बॉलमध्ये 6 धावेची गरज असतानाच 1 बॉल 6 वरती मॅच गेला होता। आता तशा पद्धतीची गोलंदाजी करायची आहे, कमी धावा द्यायच्या आहेत, विकेट घ्यायच्या आणि डॉट टाकायचे आहेत। फटका खेळायचा प्रयत्न केला, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, धावचीची संधी, डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये पंच जातील आता टीव्ही अंपायर कडे। क्रुशल मोमेंट, कारण ज्याच्या वेळी डायरेक्ट हिट होतं ना, डायरेक्ट हिट वरती क्रुशल मोमेंट असतो, त्यामुळे आता पाहण्याचा प्रयत्न होईल। डायरेक्ट हिट हमेशा डेंजर होता है। परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे या मॅचमध्ये, श्रीराम स्पोर्ट कानोडीकडे मोठा बँक बॅलन्स नाही आहे, पण शोल्डर डाऊन नाही। सर्वात महत्त्वाचं काय की त्याने हा मॅच सोडलेला नाही आहे, आणि पहिल्या चेंडूवर जेव्हा विकेट मिळतो ना तेव्हा आत्मविश्वास वाढतो। आणि आता एक विकेट तर मिळाला होता, पारधी मैदानावरती अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय, अचूक नेम, बॅट्समन तर झालाय गेम, फलंदाज बाद, आउट। 2 गडी बाद झालेत। 16 धाबा या ठिकाणी करायच्या आहेत, फक्त 16 धाबा, पण आता फक्त म्हणून तरी काय करणार, 2 गडी बाद केलेत। पारधी मैदानावरती आहेत ना, 2 पारधी आहेत,
ते शिकार करतात, ते पारत करतात, समोरच्याला गारद करतात. ते 2 खेळाडू. हा थ्रो बघा अत्यंत सुरेख होता. येस, आउट. बल्लेबाज आउट. बॅक टू द पॅव्हलियन. आउट कारण डगआउटमधून पाहण्याचा प्रयत्न होता. काही आवाज आले होते सुरुवातीला, त्याच्यानंतर बाईला बाबा नाही, बॅट आली नाही, स्लाइस झाली नाही परफेक्ट. आणि टारेक हिट, ऑलवेज डेंजर हिट आणि काम फिट. बॅटरचं काम फिट केलंय. विकेट आलाय धावसंख्या धावफलकावरती 0. 2चा आकडा तो महत्वाचा आहे कारण 2 गडी बाद झाल्यात. षटकातील पुढचा बॉल फटका खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होईल, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार, आपला राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार. थैंक यू. दूसरे एंगल से देखिए बल्लेबाज थोड़ा ऑफ स्टंप के बाहर थे, सफल हुए थे और पैरों पर गेंदबाजी और पैर पकड़ने का प्रयास किया अब अपारधी ने, तो उनके ऊपर हमला भी हुआ. ये लाइन है जो परेशान करेगी. फ्लाइंग टिप का खिलाड़ी धनु बहुत पीछे था, थोड़ा और आगे होता तो यहाँ खतरे की घंटी बज रही थी बल्लेबाज के लिए. आणि तुम्हाला मैदानावरती काय करायचं आहे, समोरच्या टीमला धावेपर्यंत रोखायचं तर तुम्हाला विकेट घ्यायचे आहेत. मैदानावरती विकेट घ्यायच्या, चांगली गोलंदाजी करायची आहेत, मध्ये डॉट टाकायचे आहेत, तर तुम्ही हा मॅच जिंकू शकताय. आणि आता 16 धावेचा मॅच. तिथे त्रिशिका गावदेवी वैद्यपाडा संघ तो प्रयत्न करेल की बाबा सिंगल डबल आणि बिटवीन द गॅप कशा प्रकारे खेळता येतील त्याच्यासाठी प्रयत्न ते करतायत. 4 बॉलचा काही समजा धावा धावफलकावरती 5. 1 गड्याच्या मोबदल्यात गोलंदाज तयार झाल्यात पुन्हा आता हेमंत. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत लेफ्ट हँड रोहित. फटका खेळलाय, क्लासिकल स्ट्रोक खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय का, तर पंचाचा सिग्नल आपण पाहूयात. चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. लेग स्टंप के बाहर चले गए थे, इनसाइड आउट इस गेंद को खेला गया था एक्स्ट्रा कवर के ऊपर से और पूरे टूर्नामेंट का सबसे बेहतरीन सिक्सर है रोहित के बल्ले से. ब्यूटीफुल टाइमिंग. 5 रनों की ज़रूरत है, ये करने की ज़रूरत नहीं है. ये ओवर एम्बिशियस शॉट है बल्लेबाज रोहित का. और किरण कारभारी को मैं देख रहा, बहुत खुश लग रहे. सारे खिलाड़ी अब यहाँ से झूमने के लिए तैयार है. डीजे मास्टर एक गाना तैयार रखिए. अब आपके पास 18 गेंदें हैं, 5 रनों की ज़रूरत है. रिवर्स स्विप खेला गया था, इस बार कामयाबी नहीं मिली. और बड्डे बॉय गेंदबाजी करने के लिए क्या मैजिकल गेंदबाजी करेंगे, क्योंकि ये गुच्छे में विकेट लेते हैं. धनंजय 7 विकेट अभी तक चटका चुके. जसा उल्लेख झाला गोलंदाजाचा आज वाढदिवस आहे, परंतु तितक्या धावा अगदी त्याच्यासाठी राहणं गरजेचं होतं. 18 बॉलमध्ये 5 धावेचं लक्ष मैदानावरती असणार आहेत. प्रयत्न तो करेल या षटकामध्ये, किमान किती विकेट मिळवू शकतो त्याचा प्रयत्न तो करेल, कारण आतापर्यंत या खेळाडूच्या नावी 7 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहेत. सिद्धेश. 5 धावेची गरज, 11 धावा झाल्यात, 16 धावेचं टार्गेट. ओव्हर द विकेटने पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, सन्मान देण्यासाठी भाग पडलायत. पॉईंटमध्ये जोपर्यंत बॉल फील्ड केलं तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 12. 17 बॉलचा काही शिल्लक आहे. 17 बॉलमध्ये धावा करायच्या 4. स्ट्राईक एंडला रोहित, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. दुसऱ्या बाजूने ओमकार त्याला मैदानावरती साथ देत असताना आपण पाहू शकतायत. विराज आणि अज्जू हे दोन्ही खेळाडू बाद झाले होते. त्याच्यानंतर जबाबदारी स्वीकारली ओमकारनं, एक चौकार खेळला, सिंगल. त्याच्यानंतर रोहितनं एक षटकार ठोकला, एक डॉट बॉल तो खेळत असताना पाहायला मिळाला. धाव्यांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी 4. पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे जोपर्यंत बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न होतो तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता तिथून होईल. बॅकअप थोडंसं खराब होतं, त्याचं कारण मैदानाच्या मध्ये दिसलंय. 2 धावा. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 14. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रशांत सर, 2 धावेंची गरज. धीरे धीरे अपने जीत की तरफ अग्रसर होती हुई टीम वैतीपाड़ा. बहुत ही शानदार प्रदर्शन. 16 गेंदों में 2 रनों की जरूरत है. स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल इस वक्त रोहित, लेफ्ट हैंडर बल्लेबाज. हवा में गेंद, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, सिंगल के ऊपर निर्भर रहेगी. अब गेंद जा रही है बाउंड्री के तरफ और 2 रन मुकम्मल किए गए. ले जाएंगे विजय मामा चषक 2026 की खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे. त्रिशिका
11 Waikipada. Well done. Just in the mix. ओंकार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गेम चेंजर पुरस्कार घेण्याकरता यायचे नासिरभाई यांच्याकडून 1,000 रुपये पारितोषिक. आणि आताच्या सामन्याचा हिरो आहे कृष्णा राऊत, गेम चेंजर खेळाडू.